जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा येतो ना, तेव्हा अशी खिचडी बनवून खायची. एकदम पटकन बनते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. एकदा तर तुम्ही ही बनवली ना, तर नेहमी बनवून खाणार, ही तुम्हाला 100% मी खात्री देते. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, 1 वाटी तांदूळ घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ टाकायची आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून असं एक 10 मिनटं भिजत ठेवायची. त्यानंतर कुकरमध्ये तेल घ्यायचं, तेलामध्ये जिरे, मोहरी घालून छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर 1-2-3 हिरवी मिरची घालायची आणि मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्यानंतर उभा कापलेला एक मोठा कांदा असा घालून घ्यायचा आणि कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग, आलं लसणाची पेस्ट घालायची आणि छान असा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आणि मऊसूत असा टोमॅटो शिजवून घ्यायचा. त्यानंतर हळद, धने पावडर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ही भिजवलेली डाळ तांदूळ घालून घ्यायचं, छान असं परतायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्यानंतर ही छान असं आता आपण ही मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर परत एकदा छान असं हलवून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची, छान असं बटर टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.